हाय एव्हरीवन. मी ह्या यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉलेज प्रिडिक्शनबद्दल सांगणार आहे. तर आपला जो प्रोव्हिजन मेरिट लिस्ट पब्लिश झाली त्यानुसार आपल्याला विद्यार्थ्याला 2 मेरिट नंबर भेटले. त्या मेरिट नंबरवरती कोणते कॉलेज आपल्याला भेटू शकतात त्याची लिस्ट मी पर्सनली सर्व विद्यार्थ्यांना पाठवलेली आहे, इंडिव्हिज्युअल पाठवलेली आहे. सॅम्पल प्रिडिक्शन लिस्ट कशी पाहायची, चेक कशी करायची ती मी या व्हिडिओत सांगणार आहे. तर हा एका विद्यार्थ्याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पेज आहे. यामध्ये विद्यार्थ्याचं नाव आहे आणि याच्या खाली गेल्यानंतर इथे बघा 2 मेरिट नंबर. फर्स्ट आहे PCM स्टेट जनरल मेरिट नंबर. त्या विद्यार्थ्याचा 43,150, 43,158. हा कशावर भेटलेला आहे? MST CETच्या मार्क्सवरती, म्हणजे 89% हा मेरिट नंबर आहे. तसंच मग सेकंड सर्वात महत्त्वाचा मेरिट नंबर आहे PCM ऑल इंडिया मेरिट नंबर. हा कोणत्या मार्क्सवर भेटलेला आहे? JEEच्या एक्झामवरती 67% त्याच्यावरती हा मेरिट नंबर आहे 43,046. हा 2 मेरिट नंबर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तर ह्या विद्यार्थ्याचा जो MST CET वर मेरिट नंबर आलेला आहे 43,158. तर ह्या मेरिट नंबरवरती ह्या विद्यार्थ्याला कोणते कॉलेज भेटू शकतात तर त्याची लिस्ट आम्ही विद्यार्थ्याला पाठवली आहे. तर इथे आहे इंजिनिअरिंग कॉलेज प्रिडिक्शन ऑन MST CET PCM स्टेट मेरिट नंबर 43,158. हे विद्यार्थ्याचे डिटेल आहेत. यावरती त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगावची कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच भेटते, डिस्ट्रिक्ट जळगावमध्ये. कॉलेज काय गव्हर्नमेंट असणार. तर याच्या खालचे सर्व कॉलेज त्या विद्यार्थ्याला यावर्षी भेटू शकतात. तर त्या विद्यार्थ्यांनी ही एकदा कॉलेजची लिस्ट चेक करावी, त्यामध्ये कोणते कॉलेज त्याला सिलेक्ट करायचे तर ते सिलेक्ट करू शकतो. तसेच ह्या विद्यार्थ्यांनी JEEची एक्झाम दिलेली आहे, त्याच्यावरती त्याचा मेरिट नंबर आलेला आहे. इंजिनिअरिंग कॉलेज प्रिडिक्शन ऑन JEE PCM ऑल इंडिया मेरिट नंबर 43,046. तर त्या मेरिट नंबरवर त्या विद्यार्थ्याला नागपूरचं कॉलेज भेटत आहे, मध्ये केमिकल ब्रांच. तर अशा प्रकारे JEEच्या मार्क्सवरती हे कॉलेज भेटत आहेत, हे कॉलेजची प्रिडिक्शन भेटत आहेत आणि या मेरिट नंबर CETच्या मेरिट नंबरवर हे कॉलेजेस भेटत आहेत. त्यानुसार दोन्ही कॉलेजची लिस्ट तुम्ही चेक करून घ्यावी. त्यानंतर मी विद्यार्थ्याला ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा ते सांगतोय. तर एक सॅम्पल ऑप्शन फॉर्म आहे, याच्यामध्ये सिरियल नंबर्स आहेत. इथे ब्रांच कोर्सेस सिलेक्ट करायचे, कम्प्युटर इंजिनिअरिंग. कॉलेजचं नाव VGTI माटुंगा मुंबईचं, डिस्ट्रिक्ट मुंबई. इथे चॉईस कोड फिलअप करायचं. फॉर एक्झाम्पल हे आपलं बुक आहे. ह्या बुकमध्ये फॉर एक्झाम्पल एक कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड टाकायची, याची कम्प्युटर ब्रांच टाकायची. तर फर्स्ट सॅम्पलमध्ये काय टाकणार? 1 नंबर टाकणार, इथं ब्रांच टाकणार. कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे, कम्प्युटर इंजिनिअरिंग. कॉलेजचं नाव फॉर एक्झाम्पल हे कॉलेज टाकायचं. काय कॉलेजचं नाव? गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराड. एक शॉर्टकटमध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज